एकीकडे महाराष्ट्र राज्यात मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा होत असताना दुसरीकडे मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात प्रशासनाला मराठीचा विसर पडल्याचं चित्र समोर आलं आहे। तेथील काही शाळांच्या प्रवेशद्वारासमोर तंबाखूमुक्त क्षेत्र अशी सूचना मराठीत लिहिण्याऐवजी चक्क इंग्रजीत टोबॅको फ्री झोन असे लिहिण्यात आल्याने संताप व्यक्त केला जातोय। शालेय परिसर तंबाखूमुक्त असावा आणि विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी शासनाचे कडक निर्बंध आहेत। त्यानुसार शाळेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस बंदी असते। ही सूचना देण्यासाठी दापोलीतील रस्त्यांवर आणि शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रशासनाकडून पिवळ्या रंगात सूचना फलक रंगवण्यात आले आहेत। मात्र हे फलक लिहिताना स्थानिक मातृभाषेला बगल देत ते इंग्रजीत लिहिल्याने ग्रामस्थ आणि पालकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।